अपघाताची बातमी आहे। द डेली लाईफ या यूट्यूब चॅनलने नेहमीच हा जो नॅशनल हायवे आहे संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग जो त्या इंदापूरहून परत माळीनगर, म्हाळुंग, त्यानंतर श्रीपूर, बोरगाव, तोंडले बोंडले आणि पंढरपूरच्या दिशेने जातो। आणि आज दुपारी साधारण 3च्या दरम्यान जिथं नेहमीच अपघाताचा एक भाग म्हाळुंगमधील डांगे वस्ती या ठिकाणी अतिशय निकृष्ट दर्जाचं काम झाल्यामुळं आणि वेळेत काम न पूर्ण झाल्यामुळं गेले अनेक महिन्यापासून या ठिकाणी सतत अपघात अशा प्रकारचे घडत आहेत। हा जो टाटा कंपनीचा मोठा जो टेम्पो आहे तर तो या ठिकाणी आज घसरून बरोबर रस्त्याच्या बाजूला अशा प्रकारे पडलेला आहे आणि यामध्ये मोठे ह्या टँकरचे नुकसान झालेले आहे। ह्याचं मूळ कारण पाहिलं तर या ठिकाणी हा जो रस्ता केलेला आहे तर इथे एक कट पॉईंट आहे, म्हणजे पहिला रस्ता आणि त्यानंतर हा नवीन केलेला आहे आणि इथं जो कट पॉईंट झालेला आहे तर या ठिकाणी ज्या फास्ट गाड्या येतात, ज्या इंदापूर, माळीनगर या दिशेने, म्हाळुंग, श्रीपूरच्या दिशेने, पंढरपूरच्या दिशेने जातात, तर याच ठिकाणी ह्या गाड्याला स्पीड असल्यामुळं मोठ्या 4 चाकी वजनाच्या गाड्या इथं आदळतात आणि त्याचमुळे इथं अपघात होतात। आणि इथं हा रस्ता व्यवस्थित केला नाही, हा रस्ता चालूलाच खचत चाललेला आहे। बघा इथं कसं दिसतंय ते बरोबर, तर हा रस्ता खचत चालल्यामुळे पलीकडून अशा प्रकारच्या लोडच्या गाड्या आल्या आणि जर टायर त्यांचा घसरला तर आत्ता जी तुम्ही गाडी पाहिलेली आहे जी आज रविवारी साधारण दुपारी 3च्या दरम्यान ही गाडी, ह्या गाडीमध्ये मोठं स्टील लोखंडी प्लेटा पाईप होत्या आणि ही लोडची गाडी होती, गाडी आहे ही। आणि ही या ठिकाणी अशा प्रकारच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळं किंवा हे आपण पाहतोय की रस्त्यावरही कशा प्रकारे इथं खडी टाकलेली आहे आणि अधुरं काम, वेळेत न केलेलं काम, अशा अनेक कारणांमुळं या जे म्हाळुंगमधील ही जी डांगे वस्ती हा जो परिसर आहे, म्हणजे आपल्याला माहीत आहे की ज्या वेळेला आपण माळीनगरहून गट नंबर 2 इथून म्हाळुंगच्या दिशेने वळतो, ह्या NH 965 जी हा जो पालखी महामार्ग आहे तर ह्या डांगे वस्तीजवळ गेले अनेक वर्षापासून अधुरं काम आहे आणि त्याचाच फटका इथं अनेक अपघात झालेले आहेत। इथं अनेकांना जीव गमवावे लागलेले आहेत, अनेक जणांच्या हात पाय फ्रॅक्चर झालेले आहेत। तर शासनाने किंवा हे जे संबंधित अधिकारी आहेत या सर्वांनी इथं वेळीच लक्ष देणं गरजेचं आहे। आणि हा जो इथला कटपॉईंट आहे किंवा इथं जे हे रस्त्याची अशा प्रकारची अवस्था ठेवलेली आहे तर मेन कारण इथंच आहे, ज्यावेळेला लोडच्या गाड्या फास्ट येतात त्यावेळेला इथं त्या मोठ्या प्रमाणात आदळल्या जातात आणि मग त्या जर गाड्यामध्ये लोड असेल तर त्या गाड्याचा जो बॅलन्स आहे तो जातोय आणि मग गाड्या अशाच इथं रस्त्याच्या बाजूला इथं मोठ्या प्रमाणात पडताना आपण या अगोदरही पाहिलेलं आहे। आणि सातत्यानं आपण द डेली लाईफ ह्या चॅनलच्या माध्यमातून या रस्त्यामध्ये ज्या काही त्रुटी आहेत तर त्या शासनाच्या किंवा संबंधित अधिकाऱ्याच्या, संबंधित मंत्र्यांच्या समोर आणण्यासाठी आपण सातत्याने ही जनजागृती करतोय। आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे याच रोडने इथले स्थानिक जे ग्रामस्थ आहेत, म्हाळुंग किंवा ह्या दोन्ही बाजूला अनेक ग्रामस्थांची घरं आहेत, तर त्यांना देखील अशा प्रकारच्या ह्या रस्त्याची हलकी कामं झालेली आहेत, निकृष्ट कामं झालेली आहेत। तर त्यामुळं ह्या घरांवरती सुद्धा अशा प्रकारच्या लोडच्या गाड्या असतील किंवा बाजूनं जाणारे इतर जे लोक असतील किंवा लहान मुलं असतील, शाळेचे विद्यार्थी असतील, तर अशा प्रकारच्या जर गाड्या इथं पडायला लागल्या तर नक्कीच या ठिकाणी ह्याच्यापेक्षाही जास्त जीवितहानी होणार आहे। पण ह्या गाडीचं आज म्हणायचं एक नशीब चांगलं की ही गाडी या ठिकाणी पलटी झालेली आहे, परंतु यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही, परंतु गाडीचं मोठ्या प्रमाणात इथं नुकसान झालेलं दिसते। गाडीमधील साहित्य किंवा जी गाडीची बॉडी आहे तर ती बऱ्यापैकी त्या ठिकाणी इथं डॅमेज झालेली आपल्याला पाहावयास मिळते। ही टाटा कंपनीची गाडी आपण पाहतोय की MH 30L ह्या नंबर असणारी ही जी गाडी आहे तर तिच्या अशा प्रकारे इथं अशा प्रकारच्या रस्त्यामुळं किंवा ह्या आता इथं पाहतोय आपण, बघा असे जर रस्त्याची जर अवस्था असेल तर या बाजूला जर लोडच्या गाड्या आल्या आणि जर त्याचा टायर घसरला तर निश्चितच अशा प्रकारच्या अनेक गाड्या इथं पलटी होणार आहेत। तर वेळीच हे जे नॅशनल हायवेचे जे ठेकेदार आहेत किंवा यावरचे संबंधित सुपरवायझर आहेत किंवा ह्यावरचे
संबंधित खातं जे आहे त्यांनी तात्काळ या ठिकाणी लक्ष घातलं पाहिजे आणि हा रस्ता जेणेकरून या ठिकाणी इथून पुढं कोणतेही अपघात होणार नाहीत, कुणालाही आपला जीव गमावा लागणार नाही किंवा कोणत्याही वाहनाचं नुकसान होणार नाही, अशा प्रकारची तात्काळ व्यवस्था करावी अशी इथल्या स्थानिक नागरिकांमधून मागणी होत आहे। परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी द डेली लाईफ चॅनलला सबस्क्राईब करा।